आज आपण बोलणार आहोत एम-पी-एस-सी जगातात प्रसिद्ध असलेल्या, लाखो फॉलोअर्स असलेल्या पी-एस-आय भागवत मुलगीर आणि त्याच्यावर लागलेल्या गंभीर आरोपांबद्दल. सोशल मीडियावर एम-पी-एस-सी गायडन्स, मुलाखती आणि स्पर्धा परीक्षांवरील कंटेंटसाठी भागवत मुलगीर हे नाव खूपच लोकप्रिय होतं. इंस्टाग्रामवर जवळपास 2.5 लाख फॉलोअर्स आणि यूट्यूबवर लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर्स, म्हणूनच तो अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी चेहरा मानला जात होता. पण सध्या तो चर्चेत आहे, ते एका अगदी वेगळ्याच कारणामुळे. घटना कशी घडली? भागवत मुलगीर मूळचा परभणी जिल्ह्यातील महापुरी गावचा. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी तो मागील अनेक महिन्यांपासून छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद येथे राहत होता. याच काळात त्याची ओळख परभणी जिल्ह्यातीलच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका मुलीसोबत झाली. जिल्हा 1, लक्ष्य 1. अभ्यासामुळे दोघांची चांगली मैत्री झाली. हळूहळू ही मैत्री प्रेमात बदलली. ते दोघं रोज भेटू लागले, एकत्र अभ्यास करू लागले आणि नातं अधिक जवळचं झालं. फेब्रुवारी 2024, कॅफेतील घटना. पीडित मुलीच्या तक्रारीनुसार फेब्रुवारीमध्ये भागवतने तिला अजबनगरजवळील MH20 कॅफेत बोलवलं. तिथे त्याने शारीरिक संबंधांचा प्रस्ताव मांडला आणि तिच्या इच्छेविरुद्ध हे संबंध ठेवले असा आरोप तिने केला आहे. काही दिवसांनी तिला कळलं की ती प्रेग्नेंट आहे. तिने ही माहिती भागवतला सांगितल्यानंतर परिस्थिती पूर्ण बदलली. गर्भपाताचा दबाव. माध्यमांतील बातम्यांनुसार ही गोष्ट कळताच भागवत अस्वस्थ झाला. तक्रारदार मुलीचं म्हणणं आहे की भागवतने तिला जातीवाचक शिवीगाळ केली, मारहाण केली, गर्भपातासाठी जबरदस्ती केली, गोळ्या देऊन गर्भपात घडवून आणला, न मानल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. गर्भपातानंतर भागवतने तिच्याशी सर्व संपर्क तोडून टाकला, तिचा नंबर ब्लॉक केला आणि पूर्णपणे दूर राहू लागला. काही माध्यमांच्या रिपोर्टनुसार भागवतने लग्नाचं आमिष दाखवल्यामुळेच ती संबंध ठेवण्यास तयार झाली होती, असा दावा मुलीने केला आहे. भागवत पी-एस-आयमध्ये निवडला आणि तणाव वाढला. दरम्यान भागवतची पी-एस-आय पदासाठी निवड झाली आणि तो नाशिकच्या पोलीस अकॅडमीत प्रशिक्षणासाठी गेला. तेव्हा तिने भागवतच्या बहिणी व वडिलांशी संपर्क साधला. पण तिच्या आरोपानुसार त्यांनी तिला धमक्या दिल्या आणि जे करायचं ते कर असं सांगत तिला पांगवण्याचा प्रयत्न केला. तक्रार दाखल. 15 नोव्हेंबर. मानसिक छळ आणि सततच्या दबावाला कंटाळून 15 नोव्हेंबर रोजी तिने क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. भागवतवर खालील गुन्हे नोंदवण्यात आले: अत्याचार, जातीवाचक शिवीगाळ, धमकी देणे. तसेच तिचे वडील आणि बहीण यांच्यावरही धमकी प्रकरणी गुन्हा दाखल झाला. पोलिसांचा तपास, अटक. पोलिसांनी गुप्तपणे तपास सुरू केला. कॅफेचा पंचनामा, CCTV तपासणी हे सर्व सुरू होतं. भागवत मात्र तेव्हापासून गायब होता. शेवटी 19 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी त्याला नाशिक पोलीस अकॅडमीमधून अटक केली. न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. महत्त्वाचे प्रश्न. आता तपासातील मुख्य मुद्दे असे: अत्याचार फेब्रुवारीत झाला तर तक्रार नोव्हेंबरमध्ये का? तक्रारदार मुलीला भीती दाखवली जात होती का? दोघांच्या नात्याचं स्वरूप नेमकं काय होतं? भागवतने धमक्या दिल्या होत्या का? या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढील चौकशीत मिळतील.